शैलेश ॐ सहनाववतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्ति शान्ति शान्तिः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमस्कार मंडळी. तर आज आपण 15व्या अध्यायाला पहिल्या श्लोकापासून चालू करणार आहोत. पण त्याच्या आधी गेल्या मंगळवारचा सारांश महेश सांगतोय. तो एक श्लोक मला ओव्या 1 ते किती आपण 71 पर्यंत केल्या होत्या. हो, 1 ते 71. कारण त्याच्या आधीचा माधुरीने ऑलरेडी कव्हर केलं होतं. बरोबर. करू मी सुरुवात? हो. माझा आवाज येतोय बरोबर? अगदी. हो. ओके. तर माधवीने म्हटल्याप्रमाणे मागच्या सेशनमध्ये माधुरीने 14व्या अध्यायाच्या शेवटपर्यंतचा सारांश केलेला. त्यामुळे मी 15व्या अध्यायापासून पहिल्या 71 ओव्यांचा सारांश करतोय. निलिमाताईंनी मागच्या वेळी 15व्या अध्यायाच्या सुरुवातीला आपल्याला सांगितलं की 15वा अध्याय म्हणजे उपनिषदांचे सार व खूप पॉप्युलर आहे आणि बऱ्याच वेळा जेवायच्या आधीही बोलतात. इनफॅक्ट आमच्या घरी दररोज संध्याकाळी 7 वाजता हरिपाठ असायचा आणि त्याची सुरुवात आता हृदय हे आपुलेनी असायची. त्यामुळे आमच्या सर्वांच्या पहिल्या 18 ओव्या अगदी तोंडपाठ. ह्या अध्यायाचा विषय उत्तम पुरुष म्हणजे पुरुषोत्तम असा आहे. या अध्यायाचे 5 भाग आहेत आणि हे आपण सगळा सारांश आपण ह्यांच्याकडनं निलिमाताईंकडनं ऐकला आहे, तर तोच मी आता काइंड ऑफ रिपीट करतोय तो. तर पहिल्या भागात संसाराचे वर्णन आहे, नंतर मोक्ष साधन आहे, नंतर ब्रह्म सर्वात्मक कसे आहे त्याचे वर्णन आहे, नंतर पुरुषोत्तम म्हणजे कोण हे सांगितलंय आणि शेवटी ब्रह्मज्ञानाचे फळ. असं श्लोक 1 ते 3 किंवा 2 मध्ये संसाराचे वर्णन आहे. संसार अश्वत्थ वृक्षासारखा आहे. तर अश्वत्थ म्हणजे काय? तर अश्वत्थ म्हणजे जो सतत बदलत असतो. आपला देह सुद्धा काल जसा असतो तसा आज नसतो किंवा उद्या अजून वेगळा असतो. तर पिंपळ, वड ह्यांना आपण अश्वत्थ वृक्ष म्हणतो. तर संसार अश्वत्थ वृक्षासारखा आहे आणि तो वरती कमी आहे आणि खाली जास्ती आहे. वरती सुरू होते तिथे परब्रह्म आहे आणि त्याची मुळे बाहेर आहेत. असा हा संसाराचा वृक्ष अविनाशी आहे.
वेद त्यांची पाने आहेत आणि वैदिक कर्मे संसाराला जपून घेतात. ह्या वृक्षाचे मूळ परब्रह्म आहे, हे जो जाणतो तो ज्ञानी आहे. तर ह्या संसाराच्या झाडाला ऊर्ध्व मूळ आहे असं म्हटले आहे, कारण ते व्यक्त स्वरूपाच्या पलीकडे आहे, अव्यक्त आहे. संसार वृक्षाला सुखदुःखाची फळे लागतात. एकतर आपण त्याचा स्वीकार करायचा किंवा धिक्कार करायचा. हा वृक्ष आत्मज्ञान मिळवून कापायचा आहे. जोपर्यंत आपल्यामध्ये अविद्या असेल तोपर्यंत तो वृक्ष जिवंत असतो आणि हा सर्व संघर्ष आपल्या मनात करायचा. श्लोक 3 ते 6 मध्ये सांगितलंय की मन घट्ट कसं करायचं. तर पहिली गोष्ट म्हणजे वैराग्य. रज आणि तम हे गुण सोडायचे. तम म्हणजे अधार्मिक आणि मोह पाडणाऱ्या गोष्टी, तर रज म्हणजे धार्मिक गोष्टी पण वासना आणि आसक्ती असणाऱ्या गोष्टी. म्हणजे स्वर्गाची ओढ म्हणजे सुद्धा एक रजगुणच आहे. आपल्याला सद्गुण वाढवायच्यात आणि अमानित्व वाढवायच्यात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे संपूर्ण शरणागती. चौथी गोष्ट म्हणजे शास्त्राचा अभ्यास आणि आधार, आणि अभ्यासाने ब्रह्मप्राप्ती होऊ शकते. आणि पुढे 7 ते 15 श्लोकामध्ये ब्राह्मणा सर्वात्मकम असं म्हटलं आहे. तर आत्म अनात्मक विवेकाने आत्मज्ञानापर्यंत पोचता येते. 16व्या श्लोकापासून क्षर आणि अक्षर आणि त्याच्या पलीकडे असणारे जे ते उत्तम पुरुष ब्रह्म हे स्वरूप समजले तेच ब्रह्मज्ञान आहे. संसारी आणि संन्यासी दोघांनाही मनःशांती निर्माण करता येते. तर नंतर निलेमाताईंनी 2 ओव्या खूप महत्त्वाच्या आहेत म्हणून जे सांगितलं, आणि ह्या पहिल्या 18व्या ओव्यांमधलीच आहे. तर ती 7वी ओवी म्हणजे तेथे अहम हा धूप जाळू, नाहन तेजे ओवाळू, सामरस्य पोटाळू निरंतर. निलिमाताईंनी ह्या ओवीचा विस्तार करून सांगितला. अहमभाव आधी सोडायचा, गुरूंच्या चरणाजवळ जाऊन संपूर्ण शरणागती घ्यायचे. ब्रह्मज्ञान मिळवायची खरी क्रिया येथून सुरू होते. आणि दुसरी ओवी म्हणजे 16वी ओवी. जे ज्ञानासी न चोजवे, ध्यानासीही जे नागवे, ते अगोचर फावे गोठी माझी. जे ज्ञानाला कळत नाही आणि जे ध्यानाला सापडत नाही असं जे ब्रह्म आहे ते गुरुच्या माध्यमातून मिळते. तर माऊलींनी सुरुवातीस ज्ञानाच्या अंगाने केलेल्या श्री गुरुचरणांच्या मानसिक पूजेचे उत्कटतेने वर्णन केले आहे. या श्री गुरुचरण सेवेने गुरुभक्तास धर्माधिचारी पुरुषार्थांच्या सिंहासनावर अभिषेक होतो व ज्याचा पत्ता लागत नाही म्हणून मनासह वाचा परतते असे निर्विषय ब्रह्म ते या सेवेने वाणीत सापडते व त्या योगाने श्रोत्यांना वाचा ज्ञानाची दिवाळी करू शकते. एवढे सामर्थ्य या गुरुचरण सेवेत आहेत. आपण आपल्या गुरूंचे एकुलते एक शिष्य असल्यामुळे श्री गुरूंनी आपणावर कृपा करून आपणाला संपूर्ण तत्वबोध देऊन आपले अज्ञान नाहीसे केले, याबद्दल वाटणारी धन्यता व कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली आहे. नंतर 14व्या आणि 15व्या अध्यायांचा संबंध सांगतात. ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतो असा सिद्धांत मागील अध्यायाच्या शेवटी भगवंताने सांगितला. परंतु ते ज्ञान कायम टिकवण्यासाठी अंगात वैराग्याचे चांगले बळ असणे अत्यंत आवश्यक आहे. जर हा संसार अनित्य व क्षणभंगूर आहे असे खरोखरी मनाला पटेल तरच हे वैराग्य स्वाधीन होईल. म्हणून हा संसार कसा आहे ते या अध्यायाच्या प्रारंभी अश्वत्थ वृक्षाच्या रूपकाने भगवान सांगत आहेत. आपल्या स्वरूपाच्या प्राप्तीच्या आड जर कोणी येत असेल तर हा प्रपंच म्हणजे एक प्रकारचा बळकट वृक्षच आहे. इतर लौकिक वृक्षांना खाली मूळ व वरच्या बाजूस फांद्या असतात. त्यांच्या मुळाशी घाव घातला तर तो समूळ तोडताही येतो. पण हा वृक्ष त्याच्या उलट म्हणजे याचे मूळ वर व फांद्या खाली आहेत. त्यामुळे त्याचा शेवट लागत नाही आणि तोडताही येत नाही. शिवाय चोहोकडे बळावलेल्या पिंपळाप्रमाणे अथवा वडाप्रमाणे
याच्या पारंब्यांमध्येही डहाळ्या आहेत. या वृक्षाचे ऊर्ध्व मूळ, फांद्या, आडफांद्या याला अश्वत्थ का म्हणतात वगैरे सर्व विवेचन अर्जुनाच्या ठिकाणची श्रवणाची अमर्याद आवड पाहून श्रीकृष्ण करीत आहेत. ते हे आपलं 71 ओवीपर्यंत झालं. खूप छान. छानच. अपलोड कर परत वाचायला. हा, अपलोड कर, लिहून व्यवस्थित. हो, करतो. त्याच्यात डिस्क्रिप्शन मध्ये तू टाकलाय का लोकेशन पण, किंवा मला गुगल मध्ये गेल्यावर हो. दिसेल म्हणा. हो हो, मी सांगते. मी हवं तर परत एकदा पाठवते या त्याचं डिस्क्रिप्शन location. मध्ये ठेवून दिलं असेल तर सगळ्यात चांगलं, म्हणजे इझी जाईल. चालेल चालेल चालेल. मग करूया आपण सुरुवात. आय थिंक शैलेश आलाय ना. शैलेश, सॉरी, मी 3-4 आठवडे ऑफिस माझं सारखं हे असंच आहे. आज तर संपलं माझं ते मीटिंग नाही, सगळ्या तेच रात्रीच्या. म्हणाला होतास मी म्हणून म्हटलं ते म्हटलं 20 आज तारखेपर्यंत आता. बिझी असणार आहे. हा, गुड गुड. पण आज आता तुझाच पहिला नंबर आहे, त्यामुळे कुठून वाचणार आहे मी? तू 72 पासून, म्हणजे पहिला श्लोक आहे ना, 15व्या अध्यायाचा पहिला श्लोक, ऊर्ध्वमूलमध्ये. भगवान उवाच तेच ना. हम्म. श्री भगवान उवाच ऊर्ध्वमूल मध्य शाखामश्चस्थम् ऊर्ध्वमूलमधशाखम् ऊर्ध्वमूलमधशाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. यस्तं वेद स वेदवित्. ओके, थँक्यू. मग म्हणे धनंजया, ते ऊर्ध्व गातरू यया येणे सुखेची का जया ऊर्ध्वता गमे एरवी मध्ये ऊर्ध्व अध. एक मिनिट शैलेश, आता या आपल्या पहिल्या श्लोकाचा अर्थ वाचणार आहोत आपण इकडे. श्रीकृष्ण म्हणाले, पाठवून विसरलो मी. श्रीकृष्ण म्हणाले, ज्याचे मूळ व ब्रह्माच्या ठिकाणी आहे, ज्याच्या शाखा खाली आहेत, तो अश्वत्थ विनाशी आहे, तरी त्याला अविनाशी असे सामान्य जन म्हणतात. वेद ज्याची पाने आहेत, असा जो प्रपंचरूपी वृक्ष, याचे अज्ञान हेच मूळ आहे व म्हणून हा क्षणभंगूर आहे, असे जाणणारा तो खरा वेदवेत्ता ज्ञानी होय. मग भगवान म्हणतात, हे अर्जुना, या संसार वृक्षाला ब्रह्म हे ऊर्ध्व वर आहे आणि ब्रह्माच्या ठिकाणी उध्वपणा खाली असलेला या संसार वृक्षामुळेच वाटत आहे. वास्तविक विचार केला तर या ब्रह्माच्या ठिकाणी वरील, मधला व खालचा असा भेद नाहीत. फार काय सांगावे, ज्याच्या ठिकाणी दुसरे नाही अशा विषयी एक वाक्यता आहे. जो कानाला विषय न होणारा नाद व नाकाने सुवास न घेता येण्यासारखा मकरंद आणि जो मैथुनादी साधना शिवाय प्राप्त असलेला मूर्तिमंत आनंद होय. ज्याला ज्याला 74च्या पुढे बघ. ज्याला जे अलीकडे व पलीकडे आहे, त्याला जे पुढे व मागे आहे, व पाहणाऱ्या वाचून जे पाहणे आहे, व स्वभावता इंद्रियांना जे अगोचर आहे, ज्या ब्रह्माच्या ठिकाणी मायोपाधीचा दुसरा संबंध कल्पिला म्हणजे नामरूपाचा व्यवहार होतो. जे ब्रह्म ज्ञाता आणि श्रेय या वाचून केवळ ज्ञान मात्र आहे, आणि जे ब्रह्म आकाशातून गाळलेले, आकाशापेक्षा सूक्ष्म असून जे सुखाने भरलेले आहे, जे कोणाचे कार्य नाही व जे कोणाचे कारणही नाही, ज्याला कोणी दुसरे नाही व दुसऱ्याच्या करतोय, त्यामुळे मला ते सारखे हे करतोय करायला लागते. ज्याला दुसरे नाही दुसरे नाही व दुसऱ्याच्या अपेक्षेने येणारा एकपणाही त्याच्या ठिकाणी नाही, जे आपणच आपल्याला आहे असे समज. अशी जी सत्यवस्तू ब्रह्मवस्तू
ती या संसार वृक्षाचे ऊर्ध्व आहे. तिच्या ठिकाणी संसार वृक्षाच्या मुळाचे अंकुर निघाले ते असे आहे. तर या संसार वृक्षाच्या मुळाची माया म्हणून जी प्रसिद्धी आहे ती नसलेलीच आलेली आहे. किंवा ज्याप्रमाणे वांझेच्या संततीचे वर्णन करणे हे केवळ नुसते शब्द आहेत, त्याप्रमाणे जी माया आहे म्हणता येत नाही व नाही म्हणता येत नाही. कारण आहे म्हणावे तर विचाराने तिचा बाध होतो, बरे नाही म्हणावे तर जगत कार्यावरून ती असावी असे तिचे अनुमान करता येते. जिला विचारांचे नाव सहन होत नाही अशा प्रकारची ती आहे व तिला अनादी असे म्हणतात. जी माया संसार वृक्षाचे बीज आहे व जी माया प्रपंचरूप वृक्षाची जमीन आहे व जी माया विपरीत ज्ञानास प्रकाशन करणारी प्रज्वलित मशाल आहे, जी अनेक शक्तींची पेटी आहे, जी माया जगतरूपी ढग येण्याचे आकाश आहे, अथवा जी माया संपूर्ण विश्वाकारी रूपी वस्त्राची घडी केलेली आहे, ती माया ब्रह्माच्या ठिकाणी असून नसल्यासारखी आहे. मग वस्तूचा प्रकाशच जगदरूपाने प्रकट होतो. जेव्हा आपल्याला झोप येते तेव्हा ती आपल्याला जशी मूढ करते, अथवा दिव्याच्या ज्योतीच्या ठिकाणी काजळी वाढली असता ती काजळी जशी दिव्याचा प्रकाश मंद करते, स्वप्नात आपल्या नवऱ्यापुढे निजलेली तरुण स्त्री स्वप्नातच नवऱ्याला जागे करून जागे करून तरुण स्त्री स्वप्नात असल्या जागे करून तरुण स्त्री स्वप्नातच नवऱ्याला जागे करून त्याला खरे खरे आलिंगन दिल्याशिवाय स्वप्नातच आलिंगन देऊन त्याला सकाम करते. त्याप्रमाणे स्वरूपाच्या ठिकाणी झालेली माया आपला आश्रय जे स्वरूप त्याच्या ठिकाणी नेण्याने अज्ञान आणते. तेच या संसार वृक्षाचे पहिले मूळ आहे. ब्रह्मवस्तूला जे आपले अज्ञान आहे तेच या संसार वृक्षाचा ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी बांधला गेलेला कांदा आहे. आणि वेदांतात ही यालाच बीजभाव असे प्रसिद्ध नाव आहे. पूर्ण अज्ञान अशी जी निद्रावस्था तिला वस्तूच्या अबोधरूपी बीजाची अंकुरावस्था असे म्हणतात. इतर ज्या दोन जागृती व स्वप्न अवस्था आहेत त्यास सुषुप्ती रूपी अंकुराची फलावस्था असे म्हणतात. वेदांतामध्ये प्रतिपादन करावयाच्या भाषेत यास वरीलप्रमाणे प्रसिद्धी आहे, परंतु ते राहू दे. या सर्वांस कारण अज्ञान आहे. त्या उपाधिरहित व सर्वांच्या पलीकडे असलेल्या चैतन्याच्या ठिकाणी मायेचा दृढ संबंध होणे हे आळे तयार होऊन त्यातील मूळ संसार वृक्षाचा खालचा व वरचा भाग दाखवितात. मग अपार असे निरनिराळे देह खाली चोहीकडे अंकुर घेऊन खोल जातात. असे जे संसार वृक्षाचे मूळ माया ते वरच्या बाजूस ब्रह्माच्या ठिकाणी बळ बांधण्यास लागले. म्हणजे मग अग्र्याचे जुंबाडे खाली येतात. त्या जुंबाड्यात चित्तवृत्ती म्हणजे जी माया त्या एक मिनिट शैलेश, आता आपण तू 93 पर्यंतच थांब आणि 93 पर्यंतच्या ओव्या वाचत. मग म्हणे धनंजया ते ऊर्ध्व का तरु यया येणे रुखेची का जया ऊर्ध्वता गमी एरवी मध्ये ऊर्ध्व अध नाही जेथ भेद अद्वयासी एकवद जया ठाई जो नाही खिजता नादू जो असौरभ्य मकरंदू जो अंगाथिला आनंदू सुरते वीण जया आराम परवते जया ते पुढे मागवते दिसते न विण दिसते अदृश्य जे उपाधीचा दुसरा घालिता वोपसरा नामरूपाचा संसारा होय जयाते ज्ञात्युज्ञेया विहीन नुसधेची जे ज्ञान सुखा भरले गगन गाळीव जे कार्य ना कारण दया दुजे नाक एकपण आपण या जे जाण आपणची
ऐसे वस्तू जे साचे ते ऊर्ध्वगा यया तरुचे तेथ आहार घेणे मुळाचे ते ऐसे असे. तरी माया ऐसी ख्याती नसतीच यया आधी आधी का वांझेची संतती वानणे जैसी. तैसी सतना असत होये जे विचारांचे नाम न साहे ऐसे या परीची आहे अनादी म्हणती. जे भव द्रुम बीजिका जे प्रपंचाची भूमिका विपरीत ज्ञानदीपिका साचली जे नाना शक्तींची मांदूस जे जगदभ्राचे आकाश जे आकार जाताचे दूस घडी केले ते माया वस्तूचा ठाई असे जैसेनी नाही मग वस्तू प्रभाची पाही प्रगट होय. जेव्हा आपण या आली नीद करी आपणवे जेवी मुग्ध का काजळी आणि मंद प्रभादीपी स्वप्नी प्रियापुढे तरुणांगी निदेली छेवुनी वेगी अलिंगिले निविन अलिंगी कामू करी. तैसी स्वरूपी जाली माया आणि स्वाश्रयी नेणने धनंजया तेची रुखा यया मूळ पहिले वस्तुसी आपुला जो अबोधू जो ऊर्ध्वी आठुळैजे कंदू वेदांतीही हाची प्रसिद्धू बीजभावो घन अज्ञान सुषुप्ती तो बीजांकुर भावो म्हणती. येर स्वप्न हन जागृती हा फळभाव तयाचा. ऐसी यया वेदांती निरूपण भाषा प्रतीती परी ते असो प्रस्तुती अज्ञान मूळ. ते ऊर्ध्व आत्मा निर्मळे अधोर्ध्व सुचिती मुळे बळीया बांधोनी आळे माया योगाचे. मग आधिली सदे हातरे उठती जिये पारे ते चौपासी घेऊनी अगारे खोलावती. ऐसे भवद्रुमाचे मूळ हे ऊर्ध्वी करी बळ मग आणियाचे बेंचळ हा अधिदावी. Yeah. Good. I think yeah. जाऊया पुढे आपण. कारण इथे मला वाटतं इथपर्यंत पूर्ण ज्ञानेश्वर महाराज ते कसा तो वृक्ष तयार होतो त्याचं मूळ म्हणजे माया आहे हे सगळं वर्णन करतायत आतापर्यंत. त्या मायेपासून पुढे चालू होतोय हा संसार वृक्ष. त्या झुंबाड्या चित्तवृत्ती म्हणजे जी माया त्या मायेपासून पहिल्या प्रथम महत्त्व हेच एक उमललेले कोवळे लुसलुशीत पान निघते. मग त्या पानास सत्व रजतमात्मक जो 3 प्रकारचा अहंकार आहे तोच खाली मुख असलेला असा 3 पानांचा एक शेंडा फुटतो. तो त्रिगुणात्मक अहंकार सत्वापासून उत्पन्न होणाऱ्या बुद्धीची शेंडे घेऊन भेदाची वृत्ती करतो तेव्हा टवटवीत अशी मनाची ढाळी वाढावयास लागते. याप्रमाणे मूळच्या दृढतेबरोबर विकल्परूपी रसाच्या कोवळेपणाने भरलेल्या अशा मन बुद्धी चित्त अहंकार रूपी लहान लहान फांद्या या त्रिगुणात्मक अहंकारात फुटतात. मग तामस अहंकारापासून उत्पन्न होणाऱ्या आकाश वायू तेज उदक व पृथ्वी या पंचमहाभूतांचे फोक सरळ जोराने फुटतात. त्याचप्रमाणे श्रोतादी पंचज्ञानेंद्रिये व सूक्ष्म विषय ही ढगाळ्यांचे शेपटास आलेली व पूर्णपणे न उमललेली लुसलुशीत एकसारखी एक नसलेली अशी पाने व्यक्त होतात. तेव्हा शब्दांकुरापर्यंत श्रोताची मोठी वाढ होत असता श्रोतेंद्रिय हे श्रोत्रेंद्रिय हे
विषयांविषयीच्या आशेचे कांडे तयार करते. शरीरातील त्वगिंद्रियाचे वेल आणि स्पर्शांकुरांपर्यंत धाव आणि पाने स्पर्शाकुरांपर्यंत धाव घेतात. त्यावेळी नव्या नव्या विकारांची पुष्कळ वृद्धी होते. यानंतर रूपविषयाची पाने वाढली असता तेथपर्यंत चक्षुरेंद्रिय चक्षुरेंद्रिय म्हणजे डोळे आपले. तेथपर्यंतच्या चक्षुरेंद्रिय लांबलचक कांडे घालते. त्यावेळी भ्रमाचा चांगला विस्तार होतो आणि रस विषयरूपी ढगळे फार वेगाने वाढले असता जिव्हेला जिव्हेला इच्छेची अतिशय पानात पाने फुटतात. त्याचप्रमाणे गंध विषयरूप अंकुराची वाढ होण्यास लागली म्हणजे घ्राणेंद्रियांचा शेंडा बळ बांधण्यास लागतो. तेव्हा घ्राणेंद्रिय आनंदाने अतिशय लोभाचा तळ घेते. म्हणजे घ्राणेंद्रियास गंधाचा अतिशय लोभ सुटतो. याप्रमाणे महत्तत्वापासून उत्पन्न झालेला अहंकार, बुद्धी, मन व पंचभूतांचा समुदाय ही सर्व संसाराची मर्यादा तयार होते. फार काय सांगावे, या 8 अंगांनी हा संसार वृक्ष अधिक वाढतो, परंतु जसे शिंपीवर भासणारी रूपे ते आपले अधिष्ठान, जी शिंप तेवढेच भासते. फार काय सांगावे, या एक मिनिट थोडस वर करतोस का? परत वाचते, ते कळलं नाही काही वाचलं म्हणून. ओके वाच, परत वाच. एक वाक्य गेलाय वर. फार काय सांगावे. फार काय सांगावे, या 8 अंगांनी हा संसार वृक्ष अधिक वाढतो, परंतु जसे शिंपीवर भासणारी रूपे हे आपले अधिष्ठान, जी शिंप तेवढेच भासते. अथवा समुद्राच्या विस्तारा इतका त्याच्यावर लाटपणा पसरतो, त्याप्रमाणे ब्रह्मच अज्ञानमुळे असलेल्या संसार वृक्षाच्या आकाराने होते. तसा एखादा पुरुष स्वप्नात आपण एकटाच आपला सर्व परिवार बनतो, त्याप्रमाणे एकाकी जे ब्रह्म त्याचा सर्व परिवार हाच संसार वृक्ष आहे व त्याचा सर्व अवकाश हाच आहे. परंतु हे वरील वर्णन करणे राहू द्या. अशा या तऱ्हेने भ्रमात्मक संसार वृक्ष वाढत असून महत्तत्वादिकांच्या अंकुरापासून यास खाली फांद्या उत्पन्न होतात आणि ज्ञाते पुरुष याला अश्वत्थ असे म्हणतात. त्याचे कारण काय तेही येथे सांगण्यात येईल. ऐक. तर श्व म्हणजे उद्या, तोपर्यंत या प्रपंच रूप वृक्षाला एकसारखे टिकणे नाही, म्हणून याला अश्वत्थ असे म्हणतात. ज्याप्रमाणे एक क्षण लोटला नाही तोच मेघ नाना रंगाचा होतो, तसाच अथवा वीज ही एक पूर्ण निमेषभर देखील टिकत नाही, अथवा हलणाऱ्या कमळाच्या पाकळीवर पाण्याच्या थेंबाला जशी स्थिरता नाही, अथवा व्याकुळ माणसाच्या चित्ताला जशी स्थिरता नसते, त्याप्रमाणेच या संसार वृक्षाची स्थिती आहे. म्हणजे हा प्रतिक्षणाला नाश पावतो, परंतु याला ज्ञाते लोक अश्वत्थ असे म्हणतात. आणि हा अश्वत्थ या नावाने स्वभावता पिंपळ असे म्हणतात, परंतु भगवंताचा तसा अभिप्राय नाही. एरवी पिंपळ या अर्थाने संसाराला भगवंतांनी अश्वत्थ ही उपमा दिली असती तरी सुद्धा ती मला चांगली पटली असती. परंतु ते राहू द्या. आपल्याला लौकिकार्थाशी काय करायचे आहे, म्हणून आता या संसार वृक्षासंबंधी अलौकिक आख्यान ऐक. तर या वृक्षास क्षणभंगुरतेच्या दृष्टीने शास्त्रात अश्वत्थ असे म्हटले आहे. आणखी त्याचा अविनाशीपणाबद्दल मोठी प्रसिद्धी आहे, परंतु तो अविनाशीपणा आतून असा आहे.
त्याप्रमाणे मेघांच्या मुखाने समुद्र एका बाजूने उपसला जातो आणि दुसऱ्या बाजूने नद्या त्यास भरीतच आणि दुसऱ्या बाजूने नद्या त्यास भरीतच असतात. त्यायोगे तो समुद्र कमी अथवा जास्त होत नाही, असा परिपूर्णच आहे असा वाटतो. परंतु त्याचे ते परिपूर्णत्व मेघाचा आणि नदीचा त्याच्याशी समुद्राशी जोपर्यंत संयोग घडला नाही तोपर्यंतच आहे. त्याप्रमाणे संसार वृक्षाचे होणे जाणे वेगाने होत असल्यामुळे त्या होण्या जाण्याचा तर्क करता येत नाही, म्हणून लोक याला अविनाश असे म्हणतात. इथे ते बेसिकली मला असं वाटतंय ते म्हणत होते की जरी पिंपळ असं लौकिकात म्हणतात तरी अश्वत्थ म्हणजे पिंपळ जरी असलं तरी इथे अश्वत्थचा अर्थ अविनाशी असा घेतलेला आहे. तेथ चित्तवृत्ती पाहिले महतत्व उमलले ते पान वाले दुल्ले एक निघे. मग सत्वरजत मकू त्रिविध अहंकारू जो ऐकू तो तिण्यता अधोमुखू डिरू फुटे. तो बुद्धीची घेऊन अगारी भेदाची वृद्धी करी ते मनाचे डाळ धरी साजेपणे. ऐसा मुळाची या गडिका विकल्परस कोवळीका चित्त चित्त चतुष्टय डहाळिका कौंभेजे तो. मग आकाशु वायू द्योतक आप पृथ्वी हे 5 फोक महाभूतांचे सारोख सरळे होती. तैसीची श्रोतादी तन्मात्रे बरोबर आहे, श्रोत्रादी तन्मात्रे. तैसाची श्रोत्रादी तन्मात्रे तेथे अंगवसा गर्भपत्रे लुळलुळी ते विचित्रे मळतीत गा. ते शब्दांकुर वरी पडी श्रोत्रा वाढी देवडी होता करीती कांडी आकांक्षेची. अंगतत्वेचे वेलपल्लव अंगत्वचेचे वेलपल्लव स्पर्शांकुरी घेती धाव तेत बांबळ पडे अभिनव विकारांचे. पाठी रूपपत्र पेलोवेली चक्षु लांबते कांडे घाली तेथ व्यामोहता भली पहाळी जाय. आणि रसाचे आंग वसे वाढता वेगे बहुवसे जिव्हे आर्ताची ओसोसे निगती चिंबे. आरतीची जिव्हे आरतीची ओसोसे निगती चिंबेंचे. तैसेसी कोंभैलेनी गंधे घ्राणाची डिरी थावू बांधे तेथ तुळुघे स्वानंदे प्रलोभाचा. एवं महद हंबुद्धी मने महाभूत समृद्धी या संसाराची या अवधी सासनीचे. किंबहुना इही आठे अंगी हा अधिक फाटे परी शिंपीची एवढे उमटे रूपे जेवी. का समुद्राचेनी पैसारे वरी तरंगता असारे तैसे ब्रह्मची होय वृक्षाकारे अज्ञानमुळ. आता याचा हाची विस्तारू
हाची यया पैसारू जैसा आपण पे स्वप्नी परिवारू येका किया परी ते असो हे ऐसे कावरे झाड उससे यया महददी आरवसे अधोशाखा आणि अश्वत्थू ऐसे ययाते म्हणती जे जाणते तेही परिस हो येथे सांगिजेल तरी श्व म्हणजे उका तोवरी एक सारिका नाही निर्वाहो यया रुखा प्रपंच रूपा जैसा न लोटता क्षणू मेघू होय नाना वर्णू का विजू नसे संपूर्ण निमेषभरी ना कापतया पद्मदळा वरिलिया बैसका नाही झळा का चित्त जैसे व्याकुळा माणसाचे तैसेची ययाची स्थिती नासतयाय क्षणक्षणाप्रती म्हणून यया ते म्हणती अश्वत्थुहा आणि अश्वत्थू येणे नावे पिंपळ म्हणती स्वभावे परी तो अभिप्रावो नवे श्रीहरीचा एरवी पिंपळू घडता विखी मिया गती देखिली की निकी परी ते असो काय लौकिकी हेतू काज म्हणून हा प्रस्तुतू अलौकिको परियेसा ग्रंथू तरी क्षणिकत्वेची अश्वथू बोलिते जा हा आणि काही ऐकू थोरू यया अव्ययत्वाचा डगरू आती परितो भितरू ऐसा आहे जैसा मेघाची नी तोंडे सिंधू एके आंगे काढे आणि नदी येरीकडे भरिताची असती ते तवोहटेना चढे ऐसा परिपूर्णची आवडे परी ते फुली जव निगुडे मेघानंदीची ऐसे या मेघा नदींची परी ते फुली जवू नुगडे मेघा नदींची ऐसे या रुखाचे होणे जाणे न तरके होते नि वहिलेपणे म्हणून लोकू याते म्हणे अव्ययुहा. व्हेरी गुड. मराठीच आहे पण वाचनात नाही ते मगाशी म्हटलं त्यांनी ते सांगत होते ना की एका बाजूने तुमचा तो समुद्र वर जातो त्याचं पाणी आणि दुसऱ्या बाजूने नदीनं पाणी येत राहतं त्यामुळे समुद्राला काही फरक नाही पडत तो तसाच्या तसाच राहतो. ते आपण मग तो आता आपण वाचली ती ओवी 21वी. छान ते आहे छान. वाचू? हा. एरवी जसा दान करणारा पुरुष दानधर्मात खर्च करतो असं दिसलं तरी तो खर्च करत नसून त्या खर्चाच्या रूपानेच द्रव्य संचय करतो. तसा हा संसार वृक्ष नाश पावत असतानाही अविनाश असा भासतो. अथवा रथाचे चाक अतिवेगाने फिरत असताना ते फिरते असे न दिसता जमिनीत रोवले आहे असे ज्याप्रमाणे दिसते त्याप्रमाणे कालाच्या अतिशय गतीने या संसार वृक्षाची जी प्राणीरूपी फांदी वाळते त्या योगाने त्या ठिकाणी गळून पडते. त्या ठिकाणी आणखी कोट्यावधी अंकुर या संसार वृक्षास फुटतात. ज्याप्रमाणे आषाढ महिन्यातील उत्पन्न झालेल्या ढगात एक ढग नाहीसा झाला केव्हा व त्या ठिकाणी दुसरे अनेक ढग आले केव्हा हे जसे कळत नाही त्याप्रमाणे या संसार वृक्षाची एक फांदी केव्हा नाश पावली व त्या ठिकाणी कोट्यावधी शरीररूपी शाखा केव्हा उत्पन्न झाल्या हे कळत नाही.
उत्पन्न झालेली चतुर्दश भुवने कल्प संपण्याच्या वेळी उन्मळून पडतात व पुन्हा कल्प सुरू झाला म्हणजे भरास आलेले तितकेच जगताचे अनेक समुदाय तयार होतात. संहारकारक प्रचंड वाऱ्याने महाप्रळय काळच्या अखेरीची जीर्ण झालेली संसार वृक्षाची साल वगैरे गळून जाते न जाते तोच कल्पाच्या आरंभास, ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या आरंभास सृष्टीचे समुदाय उत्पन्न होतात. कांड्यांमागून कांडे उत्पन्न होऊन जसा ऊस वाढत जातो त्याप्रमाणे एका मनूच्या काळाप्रमाणे दुसऱ्या मनूचा काळ येऊन एका वंशामागून दुसरा वंश असा वंशवृद्धीचा विस्तार होतो. कलियुगाच्या अखेरीस अखेरीस 4 युगांची जीर्ण झालेली सालपटे वगैरे गळून पडतात न पडतात तितक्यात कृतयुगाची पहिली अशी मोठी साल उत्पन्न होण्यास लागते. चालू जे वर्ष असते ते पुढच्या वर्षास मूळ बोलावणे होते. ज्याप्रमाणे दिवस जातो की येतो हे कळत नाही, ज्याप्रमाणे वाऱ्याच्या झुळकांमागून झुळका वाहत असल्यामुळे त्याचा जोड कुठे आहे हे कळत नाही, त्याप्रमाणे या संसार वृक्षाच्या उत्पन्न होणाऱ्या व नाश पावणाऱ्या फांद्यांचा आदी व अंत न समजल्याने त्या किती आहेत हे कळत नाही. या संसार वृक्षाचा शरीररूपी एक शेंडा गळून पडतो, तो अनेक देहरूपी अंकुर त्याला म्हणजे संसार वृक्षाला फुटतात. अशा तऱ्हेने हा संसार वृक्ष अव्यय म्हणजे अविनाशी आहे असं वाटतं. जसे वाहणारे पाणी जोराने जात असते व त्यास मागून तसेच वाहत येत असलेले पाणी मिळत असते, त्याप्रमाणे पाहणाऱ्यास तेच पाणी आहे असे वाटते. त्याप्रमाणे हा संसार वृक्ष अस्थिर असतानाच लोक त्याला स्थिर असे मानतात. अथवा डोळा मिटून उघडावा इतक्या वेळा अवकाशात लाट कोट वेळा घडते व मोडते, परंतु ते लाटांचे कोटी वेळा होणे जाणे ज्यास कळत नाही त्याला लाट नित्य एकसारखी टिकणारी अशी वाटते. एकच बुबुळ आपल्या दोन्ही डोळ्यात चलाखीने कावळा फिरवत असल्यामुळे त्याच्या दोन्ही डोळ्यात बुबुळे आहेत असा लोकांना भ्रम पडतो. भिंगरी जेव्हा अतिशय वेगाने फिरत असते तेव्हा ती जमिनीला उभी चिकटली आहे असे वाटते. त्याप्रमाणे संसार वृक्षाचा अतिशय वेग हा स्थिरतेच्या भ्रमाला कारण होतो. हे राहू दे. अंधारामध्ये कोलती फार जोराने फिरवली असता ती ज्याप्रमाणे अखंड चक्राच्या आकाराची दिसते, त्याप्रमाणे हा संसार वृक्ष मोठ्या झपाट्याने नाश पावत आहे व रचला जात आहे हे जगास न कळल्यामुळे हे वेडे लोक त्याला अविनाशी असे मानतात. परंतु जो याचा वेग पाहतो व हा क्षणभंगूर आहे असे समजतो आणि एका निमिषात कोट्यावधी वेळा हा उत्पन्न होतो व नाहीसा होतो असे ज्या ज्ञान असते, या संसार वृक्षास अज्ञानाशिवाय दुसरे मूळ नसून त्याचे अस्तित्वही मिथ्या आहे असा हा वृक्ष जीर्ण सालींचा नाशवंत भास मात्र आहे असे ज्याने जाणले, अर्जुना त्याला मी जो सर्वज्ञ तोही ज्ञानी असे म्हणतो आणि वेदांच्या सिद्धांताला तोच पूज्य आहे. सर्व प्रकारच्या योगांच्या अभ्यासाचे मिळालेले फळ त्या एकट्याच्याच उपयोगाला गेले. फार काय सांगावे, ज्ञान देखील त्या पुरुषाच्या योगाने जगले. हे फार बोलणे राहू दे. जो पुरुष हा संसार वृक्ष केवळ मिथ्याभास आहे असे जाणतो त्याचे कोणाला वर्णन करता येईल? एरवी दानशिळू पुरुष वेंचकपणाची संकुश तैसा व्ययही
हा वृक्ष अव्ययो गमे. जाता वेगे बहुवसे, न वचे का भूमी रुतले असे. रथांचे चक्र दिसे जया परी. तैसे काळा तिक्रमे जे वाळे, ते भूत शाखा जेथ गळे. तेथ कोडीवरी उमाळे, उठती आणिक. परी एकी केधवा गेली, शाखा कोडी केधवा झाली. हे नेणवे जेवी उमलली, आषाढ अभ्रे. महाकल्पांचा शेवटी, उदेलिया उमळती सृष्टी. तैसेची आणखीचे डांग उठी, सासिन्नले. संहार वाते प्रचंडे, पडिती प्रळय यांतीची सालडे. तव कल्पारीची झुंबाडे, पाल्हे जती. रिगे मन्वंतर मनु पुढे, वंशावरी वशांचे मांडे. जैसी इशुवृद्ध कांडेन कांडे, जिंके जेवी. कलियुगाती कोरडी, चहुयुगांची साले सांडी. तव कृतयुगाची पेली देवडी, पडे पुढती. वर्तते वर्ष जाये, ते पुढीला मूळहारी होये. जैसा दिवसू जातकी येत आहे, हे चोजवेना. जैशा वारियांचा झुळका, सांदा आठाऊ नव्हे देखा. तैसिया उठती पडिती शाखा, नेणो किती. एकी देहाची डिरी तुटे, तव देहांकुरी बहुवी फुटे. ऐसेनी भवतरू हा वाटे, अव्यय जैसा. जैसे कुठे गेला. जैसे वाहते पाणी जाय वेगे, तैसेची आणिक मिळे मागे. तेवी असतंची असिते जगे मानती संत. काला गोनी डोळा उघडे, तव कोडीवरी घडे मोडे. ते नेणतया तरंगू आवडे, मृत्यू ऐसा. वायसा एके भुगुळे दोन्हीकडे, डोळा चाळिता अपाडे. दोन्ही आथी ऐसा पढे, भ्रमुजेवी जगा. पै भिंगोरी निधिये पडली, ते गमे भूमिसी जैसी जडली. ऐसा वेगात शियो धुली, हेतु होय. हे बहु असो झडती अंधारे भुवडिता कोलती. ते दिसे जैसी आयती चक्राकार. हा संसार वृक्ष तैसा, मोडतू मांडतू सहसा. न देखोनी लोकुपिसा, अव्ययो मानी. पर्यायाचा वेगू देखे, जो हा क्षणिक ऐसा ओळखे. जाणे कोडी वेळा निमिखे, होत जात. नाही अज्ञाना वाचुनी मूळ, ययाचे असलेपण टवाळ. ऐसे झाड सिनसाळ, देखिले जेणे. तया ते गा पंडुसुता, मी सर्वज्ञ ही म्हणे जाणता. पै वाग्म ब्रह्म सिद्धांता, वंद्युतोची. योग जातांचे जोडले, तया एकासेही उपेगा गेले. किंबहुना जियाले ज्ञानही तेणे. असो बहु हे बोलणे, वाणिजेल तो कवणे. जो भवरुखू जाणे, उखी ऐसा. विजयताई म्हणतात का? विजयताई आहेत ना? विजयताई तुम्ही म्यूट वर आहात. विजयताई तुम्ही म्यूट वर आहात. तुम्ही अनम्यूट करा स्वतःला. हा, आता बरोबर आहे. अश्वत पुन्हा म्हणू का? हो हो. अधश्चोर्ध्वं. अधश्चोर्ध्वं प्रसृता तस्य शाखा, गुण प्रवृद्धा विषय प्रबालाः. अधश्च मूलानि संततानि,
कर्मानुबंधीन मनुष्य लोके 143 नाही 44 नाही 144 बरोबर आहे, पण आपण आधी श्लोकाचा अर्थ वाचतो ना. हो. सत्वादी युगा गुणांच्या योगाने वृद्धी पावलेल्या व शब्दादी विषयरूपी पल्लवांनी युक्त व अशा या वृक्षाच्या अनेक शाखा खाली व वर पसरलेल्या आहेत. कर्माच्या अधीन असणारी, कर्माला अनुसरणारी त्याची अनेक मुळे खाली मनुष्यलोकी विस्तार पावली आहेत. मग याच खाली शाखा असलेल्या संसार वृक्षाच्या पुष्कळ फांद्या सरळ वर देखील जातात आणि खाली ज्या फांद्या विस्तारल्या आहेत त्या फांद्या म्हणजे पारंब्याप्रमाणे मुळे होतात व त्या मुळांपासून खाली ही वेल व पाला फुटतो. असे जे आम्ही आरंभी ओवी 57 ते 60 मध्ये म्हटले होते तेही आम्ही सोप्या भाषेतच सांगतो ऐक. तरी अज्ञानरूपी बळकट बनलेल्या मुळाने महत्त्वाधिकाच्या भराने व वेदरूपी पोथी पाने फुटून हा संसार वृक्ष पुढे सांगितल्याप्रमाणे वाढतो. परंतु आरंभी तर स्वेदज, जारद, अंडज व उद्बीज हे मुळापासून 4 मोठे फोक उत्पन्न होतात. या एक एक खाणीच्या मुळापासून अंकुर फुटून एकंदर 84 लक्ष प्रकारचे अंकुर फुटतात. त्यावेळेला जीवरूप कुठे गेलं त्यावेळेला जीवरूप फांदीच्या ठिकाणी पुष्कळसे फाटे उत्पन्न होतात. मागे सांगितल्याप्रमाणे 4 खाणीरूप सरळ शाखांना आणखी सृष्टीरूपी डहाळ्या फुटतात व अनेक जातीरूप आडव्या फांद्या या संसार वृक्षात उत्पन्न होतात. स्त्री, पुरुष व न पुसंग हे भेदात्मक आकाराचे घोष अंगी असलेल्या कामाधिक विकाराच्या ओझ्याने एकमेकांवर आदळतात. ज्याप्रमाणे वर्षाकाळ हा आकाशामध्ये नव्या मेघांच्या रूपाने पसरतो त्याप्रमाणे अज्ञानाच्या ठिकाणी आकार मात्राचा मेघ पसरतो. मग शाखा आपल्या अंगभाराने लावून एकमेकात गुंततात व गुणक्षोभाच्या उत्कर्षाचे वारे उत्पन्न होतात. तेव्हा गुणक्षोभ रूपी भयंकर वाढणाऱ्या वाऱ्याच्या जोराने पूर्व म्हणजे वर मूळ आहे ज्याचे असा हा संसार वृक्ष ती ठिकाणी फाटतो. वर चला. त्याप्रमाणे रजोगुणाचा वारा अधिक जोराने वाहू लागला असता मनुष्य जाती रूपी फांद्या जोराने वाढतात. त्या मनुष्यरूपी शाखा वरही नसतात व खालीही नसतात, तर त्या मध्य भागातच त्यांची अतिशय गर्दी होऊन त्या मनुष्यरूपी शाखांना ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा 4 वर्णांच्या आडव्या फांद्या फुटतात. विधी निषेध रूपी कोवळ्या पानांचे झोपके असलेली अशी वेदवाक्यांची डोलत असलेली पालवी त्या मनुष्य शाखांना अपूर्व शोभा आणते. तेव्हा आई भोगाची नाशवंत असे अनेक स्थाने हेच कोणी अंकुर ते अर्थ व काम यांच्या विस्ताराच्या जोराने वाढतात. यावेळी संसाराची वृद्धी व्हावी त्या लोभाने अनेक शुभाशुभ कर्मांचे सोट किती फुटतात ते कळत नाही. त्याप्रमाणे मागील जन्मात केलेल्या कर्मभोगाचा क्षय झाला म्हणजे संसार वृक्षाची देहरूपी शुष्क काष्टे गळून पडतात. तोच पुढे नवा देहाचा विस्तार तयार होतो आणि नैसर्गिक आकर्षकतेने सुशोभित झालेली ही शाब्दांकित विश्वरूप पालवी ती नेहमीच नवीन तयार होत असते. त्याप्रमाणे रजोगुणाच्या प्रचंड वाऱ्याने मनुष्य शाखांचे समुदाय तयार होतात. त्याच या संसार रूपी वृक्षाच्या ठिकाणी मनुष्य लोक म्हणण्याचा प्रचार आहे. त्याप्रमाणे रजोगुणाचा वारा क्षणभर वाहण्यास बंद होतो. मग तमोगुणाचा भयंकर वारा वाहू लागतो. तेव्हा याच मनुष्य रूपी शाखांना
खालच्या बाजूला वाईट कर्माच्या म्हणजे नीच वासना ह्याच कोणी फांद्या त्या विस्ताराला पावतात असे समज. निषिद्ध कर्मरूपी खूण असलेले सरळ पोट हे मनुष्य रूपी शाखेला प्रमाद रूपी पाला व चांगल्या डहाळ्या उत्पन्न करीत फुटतात. यजुर्वेद व सामवेद यांच्यातील एक मंत्र निश्चयाने निषिद्ध कर्मे अमुक आहेत असे सांगतात. ते मंत्ररूपी पल्लव या डहाळ्यांच्या अग्रभागावर वाजू लागतात. दुसऱ्याच्या नाशाकरता जारण मारण कुठे गेलं ते कुठे गेलं का 166च्या पुढे बघा. 166 का? दुसऱ्याच्या नाशाकरता जारण मारण प्रतिपादन करणारी जी शास्त्रे ही कोणी पाने त्या पानासह वासनारूप वेळ विस्तारतात. मागील ओवीत सांगितल्याप्रमाणे जो जो वासना वेळी विस्तारतात तो निषिद्ध कर्माची तळातील मुळे मोठी होतात आणि त्यामुळे जन्मरूपी शाखा पुढे पुढे धाव घेतात. म्हणजे श्रेष्ठ योनीतून नीच योनीत जन्म प्राप्त होतात. तेव्हा तमो गुणामुळे मोहित झालेल्या कर्मभ्रष्टांना चांडाळादी निकृष्ट पाप योनी रूपी मोठ्या फांद्यांचे जाळे पडते. पशु पक्षी डुक्कर वाघ विंचू साप या 8 शाखांचे समुदाय विस्तार पावतात. परंतु अर्जुना, तमोगुणाच्या उत्कर्षात अशा या मनुष्य शाखांना सर्व अंगाच्या ठिकाणी नित्य नवा नरकभोग हीच फलाची प्राप्ती होते. आणि म्हणायचंय का? मला वाटलं 73 पर्यंत म्हणायचंय. ओके. मग ययाची प्रपंच रूपा अधोशाखा खिया पादपा डहालिया जाती उपमा पूर्वाही उजू आणि अधिपाकली डाळे तिचे होती मुळे तयाची तळी पदरे वेल पालवू. ऐसे जे आम्ही म्हणितले उपक्रमी ते ही परिसे सुगबी बोली सांगू. तरी बद्ध मुळे अज्ञाने महदादिकी शासने वेदांची थोरवणे ठेवून या. परी आधी तव स्वेदज जारद उद्बीज मणिज हे बुडवणी महाभुज उठती चारी. यथा ऐक्यताची आणगटे 84 लक्ष फुटे ते वेळी जीवशाखी काठे संघ होती. प्रसवती शाखा सरविल्या नाना सृष्टी हारिल्या आडफाटती मालिया जातीचे या. स्त्री पुरुष न पुसभुके जे व्यक्ती विधाचे टके आंदोलजी अंगिके विकार भारे जैसा वर्षा काळू गगनी पाले जे नवा घनी तैसे आकार जात अज्ञानी वेगळी जाय. मगच शाखांचेही अंग भारे लवणी हुंपती परस्परे गुणक्षोभाचे वारे उदय जाती. जेथ तेने अचाटे गुणाचेनी झड झड जाते तिन्ही ठाई हा फाटे पूर्व मूळ. ऐसा रजाची या झुळका झडा डिता आगडका मनुष्य जाती शाखा थोरावती. पिया ऊर्ध्विना अर्धी माझ्या रिची कोंदा कोंदी आड फुटती खांदी चतुर्वर्णाजिया. तेथ विविध निषेधी सपल्लव वेदवाक्याचे अभिनव पालव डोलती बरव आणि ती तया. अर्थो कामू पसरे अग्रवणे घेती थारे येथ आदिके पदांतरे य भोगाची. तेथ प्रवृत्तीने वृद्धी लोभे खा करे चची शुभाशुभे नाना कर्माचे खांबे नेणो किती. देवीची मोक्ष क्षय मागिते पडती देहाची बुडसळे तव पुढा वाढी पेले नवे या देहाची. आणि शब्दाधिक सुभावे सहज रंगे दबावे विषय पल्लव नवे नीचचे होती. ऐसे रजवाते प्रचंडे
मनुष्य शाखांचे मांदोडे, वाढती तो एक रुठे मनुष्य लोकू. तैसाची तो रजाचा वारा, नावेक धरी बोसरा, मग बाजो लागे घोरा तमाचा तो. पेदवा याची मनुष्य शाखा, नीच वासना अधि देखा, पाल्ले जती डाळुका खूप कर्माची या. अप्रवृत्तीचे खणुवाळे, लोक निघती सरळे, घेत पाल पालव डाळे प्रमादाची. बोलती निषेध नियमे, जिया रुचा यजु सामे, तो पाला तया घुमे टके यावरी. प्रतिपादिनी अभिचार आगमजे परममार, तेही पाणी घेती प्रसर वासना वेली. तवम तवम होती थोराडे, अकुर माझी तळबुडे, आणि जन्मशाखा पुढे पुढे घेती धाब. येथ चांडाळादी निकृष्टा, दोष जातीच्या थोर फाटा, जाळ कडे कर्मपृष्ठा भुलोनिया. पशु पक्षी सुखल, व्याघ्र वृश्चिक विकार, हे आड शाखा निकर थोरावती. परी जैसा शाखा पांडवा, सर्वांगी नित्य नवा, निरय भोग यावा फळाचा तो. आणि हिंस विषय पुढे झालं का? हो, बरोबर झालं. आज आपण चालेल मग घेऊया आता पसायदान घेऊया. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनियाज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात. वर्षत सकाळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे लांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे होतु. किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होऊनी तिही लोकी, भजी जो आदिपुरुषी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजये होवावे जी. ते तमणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला, सुखिया झाला,